स्टार्ट. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथे सुरजागड लिमिटेड या कंपनीचा पोलाद प्रकल्प सुरू होणार आहे. 350 एकर जागेवर होणाऱ्या या प्रकल्पात 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या प्रकल्पातून 4 दशलक्ष टन पोलाद उपलब्ध होणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पाच्या भूमिपूजनावेळी सांगितले. या प्रकल्पामुळे 7,000 प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळेल, असे आमदार व मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी सांगितले. परिच्छेद. गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लोह खनिजाचा साठा आहे. अहेरी तालुक्यातील सुरजागड टेकडीवर खनिज उपलब्ध असल्याने त्यावर आधारित उद्योग सुरू करून या नक्षल प्रभावित जिल्ह्याचा विकास करणे व स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. त्यानुसार प्रथम 35,000 कोटी रुपये गुंतवणुकीचा एक प्रकल्प चामोर्शी तालुक्यात कोनसरी येथे लॉयड मेटल्स कंपनी सुरू करेल. त्याची उभारणी सुरू झाली आहे. तर दुसरा प्रकल्प सुरजागड इस्पातचा. या प्रकल्पांमुळे महाराष्ट्रातील 30% पोलाद एकट्या गडचिरोली जिल्ह्यात उत्पादित होईल, असा राज्य शासनाचा दावा आहे. परिच्छेद. 2006च्या पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन अधिसूचनेमध्ये सूचीबद्ध केलेल्या 39 प्रकारच्या प्रकल्पांसाठी पर्यावरण मंजुरीची प्रक्रिया आवश्यक आहे. यामध्ये खनिजांचे उत्खनन, विमानतळ आणि टाउनशिपची इमारत आणि औष्णिक विद्युत केंद्राची स्थापना यांचा समावेश आहे. कोणत्या प्रकारच्या पर्यावरणीय मंजुरीची आवश्यकता आहे यावर प्रकल्पांचे वर्गीकरण केले जाते. अ श्रेणीतील प्रकल्पांना केंद्रीय स्तरावर पर्यावरण मंजुरी आवश्यक आहे. ब श्रेणीतील प्रकल्पांचे राज्य स्तरावर राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाद्वारे पुनरावलोकन केले जाते. हे प्राधिकरण पुढे ब1 आणि ब2 मध्ये वर्गीकरण करते. नंतरच्या मंजुरीसाठी पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन करणे आवश्यक नसते. पण ब2 श्रेणीतील लोकांना पर्यावरण मंजुरीसाठी स्वतंत्र मानकांची पूर्तता करावी लागते. ज्या प्रकल्पाच्या समर्थकांना पर्यावरणीय प्रभावाचे मूल्यांकन करायचे आहे ते एकतर ते थेट करू शकतात किंवा ते पूर्ण करण्यासाठी सल्लागार नियुक्त करू शकतात. परिच्छेद. प्रस्तावित वा आगामी प्रकल्पाचा पर्यावरणावर आणि लोकांवर होणाऱ्या प्रभावाचे मूल्यांकन करणे आणि दुष्परिणाम शक्य तितके कमी करण्याचा प्रयत्न करणे हा पर्यावरण मंजुरीचा मुख्य उद्देश आहे. त्यावर सुनावणीही आयोजित केली जाते. प्रस्तावित प्रकल्पांचे स्थान ओळखून प्रक्रिया सुरू होते. जर प्रकल्पांचे ठिकाण विद्यमान विहित मार्गदर्शक तत्वांशी सहमत नसेल तर उद्योजकाला त्याच्या प्रकल्पासाठी निराळे पर्यायी स्थान हुडकावे लागेल. उद्योजकही प्रस्तावित प्रकल्प पर्यावरण मंजुरीच्या कक्षेत येतो की नाही याचे मूल्यांकन करतो. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच त्या ठिकाणी वन जमिनीचा वापर होत असल्यास पर्यावरण मंजुरीसाठी राज्याच्या वन विभागाशी संपर्क साधला जातो. स्टॉप.